हॅलो. तर सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. घरात छान असं सकाळीच झालेलं हे प्रसन्न वातावरण, देवाची देवपूजापासून सुरुवात केलेला दिवस खरंच खूप छान वाटत होतं आज. आपण रोज लहान मोठ्या गोष्टींचा ताण घेतो, जसं की व्ह्यूज येत नाहीत, काम चालत नाही, घरात प्रॉब्लेम. पण हे सगळं तात्पुरतं असतं. कायमस्वरूपी एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, आपला दृष्टिकोन आणि आपला विश्वास हा कायम असाच असू द्यायचा. पण मी आज हे सगळं का सांगते हे जर तुम्हाला वाटत असेल, तर काल मी एक माझ्याबद्दल घडलेला स्वामी अनुभव हा खूप दिवसापासून मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण त्याचं काही मला मुहूर्तच जसा काही लागत नव्हता. पण काल अचानक दत्त जयंती म्हणून ना खरंच खूप छान वातावरण होतं आणि अशा पॉझिटिव्ह वातावरणामध्ये मी हा व्हिडिओ शांतपणे आणि खूप वेळ लागला मला शूट करायला. छान असा तुमच्यासोबत शेअर केला, छान असा शूट केला. पण त्याला माझ्या मनासारखे व्ह्यूज, लाईक आणि कमेंट बिलकुल आल्या नाही. त्याच्यासाठी मला खरंच खूपच नाराजगी वाटत होती. त्यामुळे मी तुमच्यासोबत हे सर्व सांगत होती. पण या सर्वावरून मला एकच कळतं, आयुष्यात जे काही मिळणार असेल ते योग्य वेळी येतं. तुम्ही उगाच तुलना करू नका. कोणाचं चॅनल वाढतंय, कोणाचे व्ह्यूज झटकन जातात, पण तुम्हाला तुमच्या टायमिंगने मिळणार. ते मिळायलाच हे लक्षात ठेवा. आजचा व्हॉइस ओव्हर ऐकणाऱ्यांना मी एवढंच सांगते, तुमचे जे स्वप्न ते कोणाच्याही मापाने नाही, तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या श्रद्धेने पूर्ण होणार आहेत. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे चमत्कार नाही, तो म्हणजे शक्ती. कठीण प्रसंगात हार न मानण्याची शक्ती, अडचणीसमोर उभं राहण्याची शक्ती, आपण अपयश आलं तरी पुन्हा सुरू करण्याची शक्ती, म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांवर ठेवलेला आपण विश्वास. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कधीही तुम्ही मागे होणार नाही, आयुष्यात पुढेच जाणार. हा माझ्यासोबत घडलेलाच नाही, तर बहुतेक तुम्ही ऐकले असताल यूट्यूबवरती खूप सारे अनुभव आहेत. आणि खरंच कालचा थोडासा जो मी शॉर्ट व्हिडिओ केला तो थोडा कमीच पडला, कारण खूप सारं काही मी तुम्हाला सांगणार होती. पण 3 मिनिटाच्या वरती काही शॉर्ट व्हिडिओ आपले लोड होत नाहीत. आणि लाँग व्हिडिओसाठी प्रयत्न तर केला आहे मी, पण ह्यालाही तुमची प्रतिसादाचीच गरज असते असं तर मला वाटतं. जसं की काही गोष्टींना वेळ लागतो, जसं की बी रवलं की लगेच फळ मिळत नाही, तसंच आपल्या प्रयत्नांचंही होतं बरं. एक दिवस तुम्ही रडत झोपता, दुसऱ्या दिवशी उभे राहता, तिसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करताना, म्हणजे शक्ती आपल्या आतमध्ये हे मला म्हणायचं आहे. लोक काय बोलतील त्याचा विचार करण्यात खूप आयुष्य खर्च होत जातं बरं आपलं. पण सातत्य लक्षात हेच ठेवायचं, जग कधीच खुश होणार नाही. कधी तुम्ही जास्त करता म्हणून बोलतील, तर कधी कमी करता म्हणून बोलतील, तर कधी तुम्ही यशस्वी होताय, काहीतरी करताय याच्यावरही बोलतील. त्याच्यामुळं कोणी बोलतंय हे मनावर न घेता जे आपल्याला करायचं ते जर आपण करत राहिलो ना, एक दिवशी हे बोलणारेच आपले फॅन होणार, हे तर नक्की आहे. म्हणून एकच मार्ग, स्वतःसाठी जगा. कधी कधी शांत राहणे ना ही सुद्धा आपली सर्वात मोठी ताकद आहे. प्रतिसाद नाही मिळाला ना तरी आपला पराभव नाही होत. सेल्फ कंट्रोल आपण कायम ठेवायचा. आयुष्यात एकदम बदल नाही होणार, ते हळूहळू बदलणार. तुम्ही रोज छोटे मोठे पाऊल टाकत राहा. जोपर्यंत एक दिवस लोक विचार करतील की ही काय जादू झाली, तुम्ही फक्त शांतपणे त्यांना जादू नाही तर आज तुम्ही कोणत्या संघर्षातून जात आहात, गेला आहात हे पण सांगू नका. फक्त लढत राहा, विश्वास ठेवा स्वतःवर, आणि एक दिवस तुम्ही जिथे पोचाल तिथे तुम्ही स्वतःलाच कल्पना केली नव्हती अशा ठिकाणी तुम्ही पोचाल असं तर मला वाटतं. चला, तुम्हाला बोलता बोलता इथे माझं भगर आणि बटाट्याची आमटी तर रेडी झालेच. तर या सर्वजण खायला. तुमचाही उपवास असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दत्त जयंतीनिमित्त आज मी पुरणपोळ्या करते. ह्या दत्त जयंतीनिमित्त म्हणण्यापेक्षा मी जेव्हा तुम्हाला स्वामी अनुभवात सांगितलं की माझं कानातलं हरवल्यामुळे मी बोलली होती मी पुरणपोळ्या घेऊन मठात येईल, तर 2 गुरुवार माझे पार पडले. माझं काही प्रॉब्लेम्समुळं जाणं झालं नाही. पण नेमकं मला दत्त जयंती आणि गुरुवार एकाच दिवशी हेही माहीत नव्हतं. मीच कन्फ्युजनमध्ये होती की मी पुरणपोळी गुरुवारी नेऊ का दत्त जयंतीला नेऊ. पण झालं असं की मी जेव्हा कॅलेंडर पलटलं, जेव्हा त्या कॅलेंडरमध्ये पाहिलं ना, खरंच सांगते मला विश्वासही पटत नव्हता की माझ्या मनासारखी गोष्ट होत आहे. म्हणजेच गुरुवार आणि दत्त जयंती एकाच दिवसात आहेत. मग आनंदाने मस्त असं पुरणपोळ्या करायला घेतल्या. ह्या मला जमत नाहीत, त्यामुळे माझी वहिनी सकाळीच येऊन पुरण करून गेल्या होत्या. आणि आता संध्याकाळी 4:30-5 वाजता येऊन आम्ही मस्त पुरणपोळ्या करायला घेतल्या. त्या लाटून देत होत्या. म्हटलं तुम्हाला भाजायला मदत करून देते मी. खरंच खूप हेल्पफुल आहे. आणि काय फुगलेल्या अशा पुरणपोळ्या होत होत्या. त्यांना सुगरणबाई आहेत त्या बरं का, पुरणपोळीच्या बाबतीमध्ये छान पुरणपोळ्या करतात. त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या ना मी 2-3 तर इझी खाते. छान बनवतात मस्त. आम्ही पुरणपोळ्या वगैरे केल्या
आणि आज संध्याकाळी मठातही जायचं आहे, त्यामुळं बाकीही खूप आवरसावर करायची होती. पुरणपोळ्या आम्ही 500 ग्रॅम डाळ टाकली होती, त्याच्यात जेवढ्या होतील तेवढ्या मी घेऊन गेली होती, कारण आज दत्त जयंतीमुळं ना खूप सारी गर्दी असणार आहे मठामध्ये. तर तिथे मग सर्वांना प्रसादामध्ये ही एक एक घास का होईना मिळाली पाहिजे असा माझा मनापासूनचा हेतू होता. त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन मस्त आम्ही निघालो जायला. इतकी गर्दी होती ना, आम्ही चालतच गेलो. रस्त्याने खूप लांबपर्यंत लोक चालताना दिसत होते आणि कळत होते सर्व तिकडेच चाललेत. इथे आल्यावर बघितली गर्दी एवढी, दर्शनाला कमीत कमी 15-20 मिनटं लागणार होती. आणि आमचं पिल्लू तर सगळ्यांची तोंड बघत होतं की कोण कोण आले ना आपणच कुठे आलो. जेव्हा मी मंदिराच्या समोरासमोर पोचलो नाही, ती इतकी सुंदर रांगोळी होती ना, खरंच ती रांगोळी पाहून तर मला त्याचे फोटोज व्हिडिओज किती काढू असं झालं. त्यानंतर आमचं दर्शनाला नंबर लागला आणि मग इथे कीर्तनही चालू होतं, तेही आम्ही थोडा वेळ ऐकलं. त्यानंतर छान असा महाप्रसाद जो दत्त जयंतीनिमित्त होता. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी होती. तिथेही आम्हाला 1-1.5 तासात नंबर भेटला. महाप्रसादाला पाट न फिरवता आम्ही खाल्ला.